नीरज जो पहिल्या ओव्हरकरिता आलाय. नंदकुमार पाटील आणि त्यांच्या समवेत सनिकेत शेलार अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला बॉल नीरज, पहिलाच बॉल सुरेख टप्प्यावरती हाताळला. पेस तो दिला नाहीये, बंदिस्त करून ठेवलंय. इथे पहिलाच बॉल क्लेवर माइंडसेटने डिलिव्हर केलाय. डॉट बॉल इथे पहिल्या षटकाला सुरुवात झाली आहे. पुढचा बॉल नीरज, पुढचा बॉल तिथे जोरकस मारलाय. लॉंग ऑनच्या परिक्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तो तैनात आहे. एक सिंगल त्यांना अकाउंट ओपन केलंय टीमचं आणि वैयक्तिक नंदकुमारजी पाटील यांनी. 4 षटकांची मॅच ती असणार आहे. निर्णायक मॅच आहे. या स्पर्धेत आपलं अस्तित्व निर्माण करण्याकरिता ही मॅच जिंकणं ते फार महत्वाचं आहे. पुढचा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं तो निघून गेला. इथे पंच आमच्याकडे वळतायत आणि वाईटचा सिग्नल तो इथे दिला गेलाय. अवांतर धाव ती स्कोर कार्डवरती ऍड केली गेली आहे. स्कोर कार्ड 2 रन्स, 2 धावेवरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलं गेलंय. पॉवर प्ले ते मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल काय फटका सजवलाय, प्युअर क्लास. सनिकेत शेलारच्या बॅट बंद, पहिला ब्लास्ट षटकार. आणि अशा पद्धतीचे आपल्याला रिअर स्ट्रोक पाहायला मिळतात आणि सनिकेत शेलार यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. आणि काय फटका सजवला गेला बघा. अक्षरशः फक्त होल्ड करायची होती ती पोज आणि कॅमेरामॅन जर असते एक चांगला फोटो मिळाला असता आपल्याला. पुढचा बॉल चांगला फटका, गॅप मध्ये वेगाने निघून चाललाय बॉल. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. काय फटका सजवला होता. शॉट ऑफ द डे आपण त्याला म्हणू शकतात, कारण की प्रॉपर टायमिंग आणि प्लेसमेंट ती अप्रतिम पाहायला मिळाली आहे. पुढचा बॉल नंदकुमार पाटील स्ट्राईक हँड वरती आहेत. पुढचा बॉल फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अपयश वाट्याला आलंय. एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 10-10. शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही शेष राहतोय. पहिल्या षटकात बिनबाद सुरुवात केली आहे टीम सारांश स्पोर्ट्सनं. नीरज इथे शेवटचा बॉल घेऊन मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सनिकेत शेलार स्ट्राईक हँड वरती आहे. शेवटचा बॉल इथे प्लेसमेंट ती चांगली आपल्याला पाहायला मिळाली. थोडंसं फंबल झालं होतं जरूर, परंतु बॅकअप सुरेख होतं. त्याच अनुषंगाने एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. शेवटच्या बॉलवरती एक धाव ती स्कोर कार्डवरती ऍड केली गेली आहे. षटक होईल समाप्त क्रमांक 1चं आणि इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले नेल्सन आकड्यावरती 11 रन्स. सोहेल आला इथे ओव्हर क्रमांक 2 करिता आपण त्याला पाहतोय. एक रायझिंग स्टार आहे. चांगल्या पद्धतीनं पहिल्या दिवसामध्ये गोलंदाजी तदनंतर बॅटिंग इथे पाहायला मिळाली होती. तोच सोहेल चांगला बॅटल रंगणार आहे, त्याच्यामध्ये शंका नसणार आहे, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट अशी लढाई ती पाहायला मिळते. आतापर्यंत एक षटकार क्लासिकल स्ट्रोक तो पाहायला मिळालाय. माननीय श्री विनोदजी शिलार इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. त्यांच्या समवेत इथे मनस्वी शिलार आणि त्यानंतर ध्रुवांश पाटील हे सुद्धा उपस्थित झालेत. चिमुकले प्रेक्षक ते पाहायला मिळतात. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण घेतलंय बॉलनं. चांगला बॉल डिलिव्हर केला गेलाय. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे षटकाची. इथे सोहेलनं अँगल बनवत तिथे विकेटच्या मागे नेलं. आणखी एक बॉल शॉर्ट अंपुलचा फटका सजवलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. रिटर्न योग्यतेनं केलंय. एक सिंगल ती पुन्हा एकदा आपण कंप्लीट होताना पाहिली आहे. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक चेंज झाली आहे. नंदकुमार पाटील ती स्ट्राईक हँड वरती आहेत.
पुढचा बॉल स्टेप आउट केलंय तिथे एक सिंगल ती परावर्तित केली आहे. एक सिंगल वरती समाधान ते मानलं गेले. एक सिंगलच्या मदतीने इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 13 आतापर्यंत 3 चेंडू समाप्त झाले. 3 चेंडूमध्ये 2 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पुढचा बॉल फिरवलं. आपल्या बोटांची जादू ती प्रदर्शित केली गेली. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं काय कम्माळीचं वलन घेतलंय चेंडूनं. कळू शकलं नाहीये तिथे सनिकेत शिलारला की काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. पुढचा बॉल पिक केलाय. परफेक्टली डन. इझिली षटकार. टीम बालाजी 11 आपण नोंद घ्या. नेक्स्ट मॅच करिता आपल्याला 3 रनांची पेनल्टी ती दिली गेली आहे. कारण की आपला दुसरा प्लेअर तो इथे पंचांच्या जवळपास बसलेला आहे. त्याच अनुषंगाने पेनल्टी ती दिली गेली आहे. नेक्स्ट मॅच करिता आपल्याला पेनल्टी असणार आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय. फ्लॅट हिट. तिथे कॅच ड्रॉप झाली आहे आणि निघून गेलाय बॉल सीमा पार. आणखी एक सुंदर स्ट्रोक चौकार. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर. इथे टीम बालाजी आपल्याकरिता पेनल्टी ती कंटिन्यू असणार आहे. याची आपण नोंद घ्या. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 23. पुढचा बॉल समोर मारलाय. सुरेख फटका. नंदकुमार पाटील यांच्या बॅट बंद. एक आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. स्कोर कार्ड जाऊन पोहोचला या चौकाराच्या मदतीने 27. आणखीन एक बॉल जोरकस मारायचा होता परंतु खाली राहिलाय आणि सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट बॉल इथे कंप्लीट केला गेलाय. आनंद जो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आनंद तयार होतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा ड्राइव्ह केलंय. तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. रिस्की सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. चांगली रनिंग इथे आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल ती पुन्हा एकदा कंप्लीट केली गेली मैदानाच्या आतमध्ये. सनिकेत शिलार स्ट्राईक एंड वरती आलाय. 3 चेंडू इथे समाप्त झालेत. पुढचा बॉल उडवलाय आणि एकदा पाठवून दिले समालोचन कक्षाच्या दिशेला. षटकार. आमची DPL लाखात एक नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. नंदकुमार पाटील आयोजक. काय कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सनी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक बॉल तिथे हातात जरूर निसटला होता. फुलटॉस होता. मोठ्या फटक्यासाठी जरूर जायचं होतं. इथे क्षेत्ररक्षकाला थोडासा गोंगारा तो दिला गेलाय परंतु इथे 2 धावा त्या परिपूर्ण केल्या गेल्यात. स्वतःवरती थोडंसं निराश आपल्याला पाहायला मिळतोय सनी कारण की त्याला ठाऊक होतं मोठ्या फटक्यासाठी चांगला बॉल होता कन्वर्ट करता आला नाहीये परंतु इथे 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. पुढचा बॉल जोरकस मारायचा होता. फटका फसलाय. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. चांगले प्रयत्न आपल्याला इथे क्षेत्ररक्षकांना पाहायला मिळालेत.
एक सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 37 बिन बाद 37. अजूनही 6 चेंडूंचा खेळ तो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. कमालीची बॅटिंग ती इथे दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून बिनबाद आतापर्यंत इनिंग ती पाहायला मिळतीये. 6 चेंडू ते शेष जात आहेत. शिवम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. आर रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धानी प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धानी प्रीमियर लीग. इथे पहिला बॉल सनिकेत शेलार स्ट्राईक हँड वरती आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडूला केलाय गुल. आणखीन एक. इथे पंचांच्या सिग्नलची प्रतीक्षा ती आपल्याला पाहायला मिळते. ऑफिशियल कॉल. इथे पहिला धमाका आलाय या षटकामध्ये. षटकारांना सुरुवात केली आहे. स्वॅगची सुरुवात ती पाहायला मिळेल आहे. सनिकेत शेलार काय बॅटिंग करतोय. ओपनिंग करण्याकरिता आला होता. आतापर्यंत कमालीची अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा पुल केलाय. वेगाने चेंडू निघून चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. एक सिंगल ती परिपूर्ण केली गेली आहे आणि या सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय बिनबाद 44. अजूनही 4 चेंडूंचा खेळ जो मार्गस्थ होणं बाकी राहत आहे. वैयक्तिक सनीचा विचार केला तर 35 वरती खेळतोय. नंदकुमार पाटील स्ट्राईक हँड वरती आहेत. चांगला फटका. फुल टॉस होता. तिथे क्षेत्ररक्षक त्यानं केली आहे चुकी. इथे दिलाय जीवदान आणि एक साथ आल्या 4 धावा. दुसरा चौकार नंदकुमारजी पाटील यांच्या बॅट मधनं आलाय. आणखीन एक बॉल समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. चेंडू अनस्टॉपेबल तिथे पाहायला मिळालाय. एक सिंगल ती पुन्हा एकदा पाहायला मिळतीये. चांगला ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका तो खेळला गेलाय आणि स्ट्राईक चेंज झाली आहे. सनिकेत शेलार पुन्हा एकदा स्ट्राईक हँड वरती आलाय. आतापर्यंत नॉट आउट 35 धावांची इनिंग त्याच्या बॅट मधनं आली आहे. पुढचा बॉल तिथे पंच आमच्याकडे वळतात आणि सांगतात की व्हाईट बॉल. माननीय संदीपजी मोकाशी साहेब इथे उपस्थित झाले. तो वेलकम सर. स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचलाय बिनबाद 50 धावा. पुढचा बॉल शॉर्ट बॉल होता. हाफ ट्रॅकर तिथे पुन्हा एकदा एक ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. कॅच ड्रॉप झाली आहे. सातत्याने इथे खूप जास्त कॅचेस ड्रॉप होत आहेत आणि जीवदान ते प्राप्त झाले दोन्ही बॅटर्सना. त्याच अनुषंगाने इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 51. शेवटचा अंतिम बॉल तो अजूनही शेष राहतोय. एक मोठा फटका गरजेचा आहे. चांगला फटका. ओव्हर कव्हर लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात होते. यावेळेस केली नाही या चुकी. माघारी परतावायला गेलं इथे शेवटच्या बॉलवरती आणि टीम पॉवर स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये
सात्विक रायझर्स टीम दोन्ही टीमची कॅप्टन आपण आयडेंटिफाय करण्याकरिता या. माननीय संदीपजी मोकाशी साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांनाच विनंती करतो की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस तो करायचा आहे. काय कमालीची पार्टनरशिप इथे पाहायला मिळाली आहे. सनिकेत शिलार वैयक्तिक 36 वरती बिनबाद इथे पाहायला मिळालाय आणि संघाला त्याने नेऊन ठेवलंय. 51 अर्ध्या शतका पार त्याची इनिंग पाहायला मिळाली आहे आणि चांगली साथ नंदकुमारजी पाटील यांनी सुद्धा दिली आहे. कारण की साथीदारा विना ही इनिंग खेळणं ते खूप कठीण झालं होतं. नंदकुमारजी पाटील यांच्या बॅटमध्ये सुद्धा 2 चौकार आलेत आणि चांगली साथ दिली आहे सनिकेत शिलारजी. त्यांना ठाऊक होतं की माझ्या पार्टनरची बॅट चालती त्याच अनुषंगानं त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक त्यांनी दिली आहे. त्याच अनुषंगाने इथे 52 धावांचं आव्हान ते असणार आहे. पॉवर स्ट्रायकर्स इथे टॉस विन झाली आणि प्रथमतः इलेक्टेड केलंय बॉल फर्स्ट. बल्ली पांडव इथे उपस्थित झालेत. वेलकम दादा. इथे सेकंड इनिंग त्याला आपण सुरुवात करणार आहोत. आदित्य आलाय इथे ओव्हर क्रमांक 1 करिता. सोहेल आणि आदित्य यांच्यातले हे बॅटल आपण पाहणार आहोत. नॉन स्ट्राईकला नीरज तो आपल्याला पाहायला मिळतोय. माननीय श्री अविनाशजी पाटील विद्यमान पोलीस पाटील आहेत ते इथे उपस्थित झालेत. संतोषजी यादव साहेब इथे उपस्थित होतात त्यांच्या समवेत. आणि संतोष यादव यांच्या उपस्थितीनंतर प्रेक्षकांमध्ये उत्कंठा ती वाढली आहे की पारितोषिक त्यांची खैरात ती होणार आहे. आदित्य जो आपल्याला ओव्हर क्रमांक 1 करिता पाहायला मिळतोय. विकेट किपरच्या भूमिकेत नंदकुमार पाटील ते पाहायला मिळतात. पहिला बॉल पहिलाच बॉल सॉफ्ट हँडलचा यूज केलाय. चांगला बॉल डिलिव्हर केला गेला होता. सन्मान दिला गेलाय आणि सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. 52 धावांचं आव्हान ती 4 षटकांमध्ये असणार आहे. 13च्या सरासरीनं धावा त्या उभारणं गरजेच्या आहेत. विपुल पाटील आपल्याला विनंती असणार आहे की आपण या. विपुल पाटील विनंती करतोय की आपण या. क्षेत्ररक्षणामध्ये बदल ते होताना आपण पाहतोय कारण की लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे त्याच अनुषंगाने चेंजेस ते होत आहेत. नीरज स्ट्राईक हँड वरती आहे. फुल टॉस दिला होता. बॅक टू द बॉलर खेळलाय. सेल्फ फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग ती पाहायला मिळाली आहे. डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. आदित्य आज सुद्धा सुरेख सुरुवात केली आहे. पहिल्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती.
तोच आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. युवा सितारे ते इथे या स्पर्धेच्या निमित्ताने चमकत आहेत. पुन्हा एकदा इथे फटका तो खेळायचा होता, परंतु टायमिंग प्रॉपर नाही आहे. एक सिंगल तिथे कंप्लीट केली गेली आहे. शांतता ती मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 3 चेंडूंमध्ये पाहायला मिळाली आहे, कारण की सिंगल डबल नाही इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले केवळ 2. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन ते मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या अनुषंगानं खूप सारे चेंजेस ते पाहायला मिळत आहेत, कारण की डावखुऱ्या आताच्या फलंदाजाला थोड्याशा वेगळ्या प्लॅनिंग्स ते करावे लागतात. सोहेल स्ट्राईक एंडवरती आहे. सोहेलच्या बॅट बंद फॅब्युलस फटका तो पाहायला मिळालाय. पहिला दर्जेदार षटकार. स्कोर कार्ड 15-15. पहिला चेंडू समाप्त झालाय. इथे लॉंग ऑफ लॉंग ऑन त्यानंतर मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फिरून मारलाय, परंतु तिथे काय घडतंय, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू तो निघून गेलाय. फटका सुरेख होता, परंतु दिशा ती चुकली होती फटक्याची. कुठेतरी फटका खेळल्यानंतर थोडासा निराश तो आपल्याला सोहेल पाहायला मिळाला. जरूर फटका सुरेख होता, परंतु डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16-16. 2 चेंडू समाप्त झालेत. अजून 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगणं ते गरजेचं आहे. पुढचा बॉल तिथे हातातनं चेंडू निसटलाय आणि इथे निश्चित
डिक्लेअर प्लस वाईड एकंदरीत 2 धावा त्या स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड 18. दोन चेंडू समाप्त झालेत. आतापर्यंत विचार केला तर 18 धावीवरती बिनबाद स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय. सोहेल पुढचा बॉल तिथे चांगला फटका सजवलाय. ऑन साईडच्या दिशेने तिथे दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. योग्य रिटर्न तो पाहायला मिळालाय. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या गेल्यात. या डबलच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 20-20. आतापर्यंत विचार केला तर 52चा पाठलाग तो योग्य पद्धतीनं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सिंगल डबल येत आहेत. मोठे फटके सुद्धा येत आहेत. बिनबाद सुरुवात आहे आणि तीच जमाची बाजू आहे बॅटिंग टीम करिता. सोहेल स्ट्राईक हँड वरती आहे. पुढचा बॉल सोहेलला धिरकावून दिलाय. लांबच लांब फटका तो सजवलाय. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. चर्चा करायला भाग पाडली आहे सोहेलच्या या पारीनं, कारण की अडचणींमध्ये वाढ झाली आहे. कारण की 26 धावा त्या बिनबाद लागल्या गेल्या स्कोर कार्ड वरती. 4 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये शेष राहतोय. सोहेल जो आपण बॅटिंग स्टान्स वरती पाहतोय, एक चांगला फटका या षटकामध्ये सुद्धा ठोकलाय. प्रेशर ते वाढलंय बॉलिंग टीम करिता. वैयक्तिक 20 वरती बॅटिंग करतोय आणि संघाला नेऊन ठेवलं 26. अर्धा पल्ला इथे गाठला गेलाय. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. पुढचा बॉल तिथे सुरेख टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल कंप्लीट केला गेलाय. खूप चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळालं. सोहेलच्या रेंज पासून कुठेतरी दूर चेंडूंची हाताळणी ती पाहायला मिळते. त्याच अनुषंगानं इथे डॉट बॉल तो कंप्लीट केला गेलाय. चांगला कमबॅक बॉल पाहायला मिळाला. लाईन चेंज केली आहे. बॅट्समनच्या रडार पासून कुठेतरी दूर चेंडूंची हाताळणी ती पाहायला मिळते. पुढचा बॉल खेचून मारलाय समोरच्या दिशेनं. अडगिरी एक दमदार दर्जेदार फटका तो पाहायला मिळालाय. बारा चेंडू आणि 20 धावेची गरज ती असणार आहे, कारण की आतापर्यंत 2 षटकांमध्ये 32 लागल्या गेल्यात. अडचणींमध्ये सातत्यानं वाढ झाली आहे. चर्चा करायला इथे भाग पाडली आहे. नंदकुमारजी पाटील इथे येताना आपल्याला पाहायला मिळतात. निर्णायक षटक हाताळण्याकरिता स्वतः इथे नंदकुमार पाटील ते येताना आपल्याला पाहायला मिळतात. इथे थर्ड ओव्हर त्याच्याकरिता आपण नंदकुमार पाटील यांना पाहतोय. हे षटक जे खूप महत्वपूर्ण आहे, कारण की विजय की पराजय जे सारांश स्पोर्ट्सच्या वाट्याला येईल ते ठरवणारं हे षटक. आणि सर्वात महत्वाचे खेळाडू, सर्वात अनुभव असणारे खेळाडू ते आपल्याला पाहायला मिळतात. नंदकुमार पाटील वैयक्तिक 30 वर्ष ती त्यांनी अधिराज्य गाजवलेत क्रिकेटच्या विश्वात. विचार केला तर वय वर्ष 51 आहे, परंतु क्रिकेटवरचं प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. पहिलाच बॉल फसवलाय, कमी गतीने हाताळलं, कटरचा यूज केलाय, फिंगर रोल केली चेंडूवरती. तिथे एक सिंगल त्याच्यावरती समाधान मानू दिलंय.
अजूनही निर्णायक 5 चेंडू ते बाकी राहतात या षटकात. हे षटक ठरवणार आहे की सारांश पोस्ट विजयी होतीये की पराभूत होतीये. कारण की स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 33. बिनबाद सुरुवात केली आहे दोन्ही शिलेदार. त्यांची बॅट चालतीये. 11 चेंडू आणि 19ची गरज ती असणार आहे. हे बॅटल खूप महत्वाचं आहे कारण की सोहेल त्याच्या बॅटमधनं आतापर्यंत धावांचा पाऊस जो आलाय तोच बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णायक बॅटर तो पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सफल झाला होता सोहेल. तिथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय. चांगला बॉल इथे कंप्लीट केला गेलाय. एक्सपिरियन्स तो यूज करत असताना नंदकुमार पाटील ते पाहायला मिळतात. निर्णायक 4 चेंडू ते या सामन्याचं भवितव्य ते ठरवणार आहेत. पुढचा बॉल बैठक शॉट. टक कसा आवाज आलाय. पॉवरफुल हिट षटकार. माघार घ्यायची नाही. रंगणार खेळ मैदानावर माघार घ्यायची नाही. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. आमची धान्यू प्रीमियर लीग बघा टॉप लेवलला. थोडंसं स्पीडअप करा. बॅटर आपल्याला विनंती करतोय. शेवटचा अंतिम बॉल तो या षटकात शेष राहतोय. स्कोर कार्ड 41. 7 चेंडू आणि 11ची गरज. हा चेंडू जर निर्धाव हाताळला नंदकुमार पाटील यांनी जर खूप जास्त रंगत वाढणार आहे. बाबा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण त्याला पाहू शकतात. शेवटचा बॉल समोर मारला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. दिली आहे स्टेटमेंट. इथे विजयाच्या दिशेनं भक्कम पाऊल तर पाहायला मिळालं. पहिल्याच बॉलवरती धमाका षटकार. पाच धावेची अजूनही गरज आहे. 6 बॉल 5. लो स्कोरिंग मॅच आपण ती पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये. निर्णायक षटकार आल्या आला बाबाच्या बॅट मधनं आलाय. त्याच अनुषंगाने इथे सोपं झालंय समीकरण. थोडंसं स्पीडअप करा विनंती करतोय. गोलंदाज आपल्याला विनंती असणार आहे. पहिलाच बॉल तिथे फटका फसलाय. जेलची संधी गडबड झालीये. इथे थोडासा अडथळा तो पाहायला मिळालाय. त्याच्या अनुषंगाने एक सिंगल ती कंप्लीट केली जाईल. चार चेंडू आणि 5ची गरज ती असणार आहे. जर इकडनं 1-2 निर्धाव चेंडू आले तर पुन्हा एकदा मॅच ती रंगणार आहे.
पहिला चेंडू तिथे सिंगल ती कंप्लीट केली गेली आहे. नीरज स्ट्राईक हँडवरती आहे. पुढचा बॉल बॅटेज डिक्लेअर झोनच्या दिशेनं चेंडू निघून गेलाय. आता जर विचार केला तर 4 बॉल आणि बनवायचे आहेत 3 धावा. 4 बॉल 3 रंगतदार मॅच ती पाहायला मिळतीये. इकडनं 1-2 निर्धाव चेंडू ते सारांश स्पोर्ट्स करिता आवश्यक असणार आहेत आणि एक मोठा फटका इथून विजयाच्या दिशेने इथे रॉयल स्पोर्ट्सला घेऊन जाणार आहे. बाबा त्याच्या बॅटमधनं एक चांगला षटकार आलाय. 2 स्ट्राईक हँडवरती येताना आपण पाहतोय. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे बदल होत आहेत. दोन्ही टीम्स लढतायत झगडतायत. कोणतीही टीम मॅच सोडायला तयार नाहीये. क्रिकेटची रंगत ती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल दिशाहीन गोलंदाजी ती जरूर पाहायला मिळाली. कंट्रोल निसटलाय. इथे व्हाईट बॉल आणि प्लस डिक्लेअर एकंदरीत 2 धावा त्या स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. स्कोर इज लेवल नाव. एका धावीची गरज आहे. इथे कंट्रोल निसटला होता गोलंदाजाचा. त्याच्या अनुषंगाने इथे व्हाईट बॉल प्लस एक डिक्लेअरची धाव. माननीय श्री मोहनजी पाटील इथे उपस्थित झालेत. वेलकम सर. पुढचा बॉल तिथे बॅट एज लागली आहे. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून गेलाय आणि इथे विजयाची एक धाव ती कंप्लीट केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. आणि या मॅचचे सुपरस्टार ज्यानं बहारदार इनिंग